कामगारांच्या मुलांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणारं क्रीडा संकुल गेल्या 23 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत धुळखात पडून आहे। नागपूरच्या मौजा हरपूर इथले क्रीडा संकुल कामगार कल्याण मंडळाने बांधायला घेतलं होतं, मात्र 2 दशकाहून अधिक काळ लोटला तरी हे काम पूर्ण होऊ शकलं नाहीये। फुटबॉल, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, स्विमिंग, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस अशा सर्वच क्रीडा प्रकारांसाठी इथे कोट्यवधींचं बांधकाम करण्यात आलं, पण आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा भंगाराच्या ढिगाऱ्यात हरवल्या। एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर आता नागपूरच्या महापौरांनी दखल घेतली आहे। वर्षानुवर्ष हे काम रखडल्याची कबुली त्यांनी दिलीच, पण त्याचबरोबर अतिरिक्त निधीचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवल्याची माहिती दिली। अर्धवट बांधकाम लवकरच पूर्ण करू असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। आपलं म्हणणं खरं आहे की गेल्या अनेक दिवसांपासून त्या स्टेडियमचं काम हे आहे जे आहे ते रखडलेलं आहे, पण माननीय आमदार साहेब मोहनभाऊ मते यांच्याही माध्यमातून त्या गोष्टीचा पाठपुरावा होतो आहे। महानगरपालिका म्हणून आम्ही देखील सगळे मिळून त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे। प्रस्तावही तयार आहे आणि मी आपल्याला एवढं खात्रीशीर सांगू शकते की माननीय नितीनजी यांनी जे ठरवलं आहे की या शहरातील हे शहर आता खेळांसाठी ज्या अर्थाने प्रसिद्ध व्हावं, त्याला वेगळा एक जिल्ह्याचा दर्जाही या शहराला आता मिळाला आहे। त्या अर्थाने निश्चितपणे हे स्टेडियम येत्या नजीकच्या दिवसांमध्ये आपल्याला चांगल्या अर्थाने आणि सुशोभित पूर्ण झालेले दिसेल।